हॅलो. थँक्यू सो मच. थोडासा विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. समोर जे खेळाडू आहेत, प्रेक्षक राजा आहेत, त्यांना विनंती करतो, कारण इथून शॉर्ट सिलेक्शन कसं होतं ते अगदी योग्य पद्धतीने आम्ही वर्णन करू शकत नाही जर तुम्ही तिथे अडथळा निर्माण केला तर. विनंती असेल आपल्या कक्षामध्ये किंवा थोडंसं कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपण व्हावं, ही नम्रतेची विनंती. आणि थँक्यू सो मच आपण जो सपोर्ट केलाय. मॅच सुरू झाला. मैदान क्रमांक 1 वर प्रभात सुपर किंग्स वर्सेस विराज सुपर जॉइंट या दोघांमध्ये हा मॅच सुरू झालाय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला विराज सुपर जॉइंट्स या टीमने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलं जातं प्रभात सुपर किंग्स टीमला. आयकॉन खेळाडू प्रभात सुपर किंग्सचे विनय आणि ओमकार हे दोन आयकॉन खेळाडू आहेत. संघ मालकांच्या भूमिकेमध्ये मितेश पाटील सरांना आपण बघितलं. आणि दुसऱ्या बाजूला विराज सुपर जॉइंट टीमचा विचार केला तर जयेश म्हात्रे हे त्यांचे संघ मालक आहेत. आणि त्याचबरोबर निहार आणि प्रथमेश हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्र रोहन राऊत इथे दाखल झालेत. सध्या दुखापतग्रस्त आहेत, हाताला दुखापत झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची सुरुवातीपासून जी संधी मिळाली ती रोहनजी राऊत यांच्यामुळेच मिळाली. त्याबद्दल आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू सो मच रोहनजी. मॅचकडे वळूया. नंबर 1चं षटक सुरू आहे. पुढचा बॉल चांगला विशपमध्ये फटका खेळताना दिसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 12 धाबा. राज सोरगे आणि ओमकार सोरगे हे दोन बॅटर डावाची चांगली सुरुवात करत आहेत. दोघांना जर आपण बघितलं तर चांगलं दोघांमध्ये समझोता आहे, समजदारी आहे. राज स्ट्राईक इन कडे डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पाठवून दिलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 16 धाबा, 16 विदाउट लॉस. चांगली रणनीती राखली जाते आणि त्यामुळेच 16 धाबा चांगली सरासरी प्रभात सुपर किंग्स टीमची पाहायला मिळतोय. दुसरं षटक टाकण्याकरता विराज सुपर जॉइंट टीमद्वारे गोलंदाज म्हणून आता कोणाचा वापर केला जातोय हे आपण बघणार आहोत. आणि त्यामुळेच गोलंदाजीची जबाबदारी प्रथमेश म्हात्रे हा खेळाडू आपल्या खांद्यावर घेताना दिसतोय. प्रत्येक खेळाडूने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. इथे जबाबदारी स्वीकारताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरने ती जबाबदारी स्वीकारलं. एका बाजूला आपण राज सोरगे आणि ओंकार सोरगे या खेळाडूला बघितलंय. ओंकार स्ट्राईक इन कडे असेल. 15 धाबा राज सोरगेने 5 बॉलमध्ये बनवल्यात. ओंकारने 1 बॉलचा सामना केलाय. 1 धावेवर तो खेळतोय. बॅटिंग लाईनअप भारी भक्कम आहे दोन्ही टीमची आणि खास करून आयकॉन हे आकर्षक ठरत असतात या स्पर्धेत. दुसरं म्हणजेच आज आकर्षण म्हणून इम्पॅक्ट प्लेयर सुद्धा भंडारी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज आयोजित या स्पर्धेला तुम्ही बघतायत. भंडारी प्रीमियर लीग 2025 क्रॉस बॅटने खेळायचं होतं. ओंकार या बॅटरला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. गोलंदाजीमध्ये प्रथमेश म्हात्रे पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फेकतोय. तंत्र आणि मंत्र हे अगदी योग्य पद्धतीने वापरलं जातोय. फुल टॉस वसूल करायच्या होत्या धावा, परंतु बॅटर इथे बाद होतोय. बराच वेळ चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक लगेच झेल टिपतोय आणि ओंकार या बॅटरला परत जावं लागतोय. विकेटचं पतन गॉन. हॅलो हॅलो. माननीय भाऊसाहेब मोहोळ यांचे सुपुत्र
श्री रवी मोहोळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज भंडारी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं शब्दसुमनाने स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. मॅच कडे आम्ही आता वळतोय. पहिला धक्का लागलाय, एक गडी बाद, धावसंख्या 16 धावा, प्रोजेक्टेड स्कोर जर अशीच धावसंख्या राहिली तर 60 पर्यंत जाऊ शकतोय. आता विनय म्हात्रे आणि राज सोरगेवर जबाबदारी. विनय म्हात्रे डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे आणि तो खऱ्या अर्थाने प्रभात सुपर किंग्स टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडूवर जास्त दबाव असेल, दडपण असेल. फुलफिश पॉल होता, डावखुऱ्या हाताचा बॅटर होता. ह्या बरोबर हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. त्यामुळेच मैदान क्रमांक 1 वरून पंच सुशांत मांजरेकर सरांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. वळी आपण मॅच कडे. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर 17 धाबा. या षटकानंतर आपण एक सत्कार सुद्धा करणार आहोत. शॉर्ट बॉल फुल केला, चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. नाही का दुक्का, सीधा 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 छक्का. 6 षटकाराच्या मदतीने धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली. धाबा लागल्या जातात. एक गडी बाद 23. 1.3 बॉलची समाप्ती. हे षटक जसं संपेल तसं आपण एक आपल्या अनमोल रत्न आहेत त्या अनमोल रत्नांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. 1.3 बॉलची समाप्ती. धाव फलकावर 23 धाबा. बॅटिंग करत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रभात सुपर किंग्सच्या. प्रभात सुपर किंग्स म्हटलं तर त्यांनी सुद्धा मागच्या 2024 मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता BPL च्या त्या पर्वामध्ये. आणि हे 4थं पर्व आहे. या 4थ्या पर्वामध्ये प्रत्येक संघ आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता दाखल झालाय. आणि म्हणतात ना की स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि ते स्वतःला सिद्ध करावं लागेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. गोलंदाजाला अस्तित्व निर्माण करता येईल काय? प्रथमेश म्हात्रे तयार. ओहो, या 6 धाबा, 6 धाबांची मदत मिळाली. धावसंख्या 29. हॅलो, थँक्यू. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान आपण या षटकानंतर लगेचच करणार आहोत. धावसंख्या धाव फलकावर 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29. आता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळताना चेंडू दिसलाय. याच बरोबर षटकाची समाप्ती झाली. एंड ऑफ द ओव्हर. नाही, 1 मिनिट चर्चा तर करतायत, बॅटर चर्चा करतायत. आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे. सो एक चेंडू शिल्लक आहे. डॉट आउट, डॉट 6. एक वाईड. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हे माहिती मिळतंय आम्हाला आमचे 2 स्कोरर यांच्याकडून. सो हरिअप. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करूया. आदरणीय कमलेश ठाकूर लॉयन्स टीमचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु नितीनजी ठाकूर सरांना मी विनंती करतोय आदरणीय रवी मोहोळ साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण करूया. भाऊसाहेब मोहोळ यांचे सुपुत्र रवी मोहोळ साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. शेषवंश क्षत्रिय भंडारी समाज
आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2025 मध्ये हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ही फ्रेम देऊन केला जातोय आपल्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या आपल्या लाडक्या पाहुण्यांचा. थँक्यू सो मच. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात. रवी सरांचा आपण आभार मानूया. आमचे मित्र आणि एक चांगले खेळाडू विनीत सुरी सरांना सुद्धा तुम्ही कळताना बघतायत. खरं तर आज त्यांच्या मित्र सुशांत मांजरेकर हे ISPL मध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सलग दुसऱ्यांदा पंचांच्या भूमिकेमध्ये पंच कामगिरी करताना दिसून आलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक होता आणि तो चेंडू टाकला जातोय. पंच म्हणून चांगली दक्षता घेतली जाते प्रत्येक पंचांद्वारे. ओहो, गुड बॉल. टर्न अतिशय चांगला मिळालाय. अचानकपणे मधल्या एसटी वरून चेंडू टर्न घेताना दिसलाय. सो षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर दाबायला लागले जात आहेत. एक गडी बाद 29. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. आफ्टर 2 ओव्हर 29 इज द स्कोर. 14.50च्या सरासरीने 29 धावा बनल्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच दीपक खोतवाल सरांचा आपल्याला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आता काय चेंजेस केले जातील, काय बदलाव असेल विराट सुपर जॉईंट टीमद्वारे ते आपण बघणार आहोत. अतिथी कक्षामध्ये याआधी आपण कमिटी मेंबर्सला सुद्धा बघितलं. विनीत सुरी यांना सुद्धा पाहिलं. आक्टन येथील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटपटू आणि अदानी ग्रुपद्वारे त्यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा असं मेल प्रीमियर लीग नेहमीच चांगल्या सपोर्ट्स असतो. यंदा काही कारणास्तव ती स्पर्धा होऊ शकली नाही, परंतु फायर डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम आतापर्यंत एअरपोर्टवर विनीत सुरी यांचं राहिलेलं आहे आणि ते आता अतिथी कक्षाच्या दिशेने आपण नुकताच त्यांना बघितलं. थँक्यू सो मच. नेहमीच त्यांचा सुद्धा सपोर्टचा असतो. त्यांच्यामुळेच त्या मेल प्रीमियर लीग मध्ये आम्ही धावतं समालोचन करू शकलो. मोठमोठे चांगले खेळाडू, स्टार खेळाडूंना पाहिलं. मागच्या आठवड्यात सुद्धा आपण लेदर क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावर पाहिली होती. गोलंदाज तयार, शतन तयार. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज चेतन याला विकेट मिळाली. दॅट्स अ बिग ब्लो. मोठी विकेट्स होती. चोरगेची विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 29. 29 for 2. राज हा खेळाडू बाद झाला. 6 बॉलमध्ये 15 धाबांचं योगदान पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला 4 मध्ये 12 धाबा सध्या बनवतोय तो म्हणजे विनय म्हात्रे. आणि न्यू बॅटर इन, नवीन बॅटर गेलाय निखिल ठाकूर. धावसंख्या 29. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर यश मिळतंय गोलंदाज चेतन पाटीलला. पहिल्या चेंडूवर विकेट घेणारी करामत करणारे काही मोजके गोलंदाज आपल्याला टेनिस क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. हवेचा वाढता वेग. ओहो, तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 29. अचानकपणे धावगती जी वाढताना दिसली होती ती धावगतीला खुंटी लावण्याचं काम चेतन पाटील आपल्या या षटकामध्ये करतोय. 29 वर तिसरा गडी बाद झालाय. आता नवीन बॅटर मयुरेश मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलाय. हॅट्रिक बॉल असेल,
मयुरेश हा नवीन बॅटर आलाय आणि आलेला बॅटर लगेचच पहिलाच बॉलला सामना करत असताना तो बाद होतोय विकेट हॅट्रिकवर. आता गोलंदाज चेतन पाटील आलाय. विनय म्हात्रे नॉन स्ट्राईक इन कडे फक्त बघायची भूमिका करतोय. 4 बॉलमध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. मयुरेश नवीन बॅटर प्रभात सुपर किंग्स टीमचा पाहायला मिळतोय. आता विराट सुपर जायंट्स टीमचा आत्मविश्वास वाढलाय असं वाटतं. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी हाताळलंय त्यांच्या गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. समोरच मैदान क्रमांक 1 वर अतिशय चांगली गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षकांची पाहायला मिळते. उजव्या बाजूला प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. महिला भगिनींचा चांगला प्रतिसाद मिळत असतो प्रत्येक वर्षी भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेला. जसा मी उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये भंडारी समाजाचे लोक आपल्याला संपूर्ण भारतभर पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे ऊर्जेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी सुद्धा भंडारी लोकांचं अस्तित्व आपण पाहिलंय. तो इतिहास आहे. आज जसं ऐतिहासिक मैदान आहे चिमाजी आप्पांचं आणि त्यांच्या नावाने हे क्रीडांगण नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर रणसंग्राम सुरू आहे बीपीएलचा. कोळ्या टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केलाय. एक धाव मिळाली. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. एकाच धाब्यावर बॅटर समाधानी आणि एका धाबेनिशी आता खातं उघडलंय मयुरेश या बॅटरने. पाहूया काय घडलंय. 30 वर 3 गडी बाद. तिसरा षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टेनिस क्रिकेटपट्टू म्हटलं तर नेहमीच चेंडूची पाहणी करत असतात आणि अशातच काय होतं तर आपला वेळ जो आहे तो वेळ जास्त खर्च होतोय. रिव्ह्यू DRS घेतलाय. त्या कारणाने आमचे तिसरे पंच PCR रूम मध्ये येतील, चेक करतील. एक अर्थातच फेकी करता हा रिव्ह्यू आहे. आपण म्हटलं की दोन्ही टीमला तसं ती अधिकार दिलेत. त्यामुळेच आमच्या थर्ड अंपायर तिसरे पंच या ठिकाणी निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय त्यांच्याद्वारे दिला जाईल. फेकी करता हा रिव्ह्यू. धावसंख्या 3 गडी बाद 30. 2.3 बॉलची समाप्ती झाली आहे. 30 इज द स्कोर. मैदान क्रमांक 1 वर पंचाने लगेचच या 2 वर असलेले पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लगेचच 1च्या दिशेने ते येताना दिसत आहेत. उगम घरत सरांना आपण बघतायत. चांगला दांडगा अनुभव उगम घरत सरांचा आहे. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा लेदर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांना मी पाहिलं. याच मैदानावर मॉर्निंग क्लब आयोजित ती लेदर क्रिकेटची स्पर्धा त्याच्यामध्ये IPL सारखा दर्जा गाठणारे खेळाडू सुद्धा आपल्याला खेळताना दिसले. PCR रूम मध्ये आमचे पंच गेलेत आणि पंच योग्य तो निर्णय तेथे देतील. गोलंदाज फेकी गोलंदाजी करतोय त्याच्या की काय असं जर पंचांना निदर्शनास आलं तर मग त्या गोलंदाजाला बॅन केलं जाईल. खऱ्या अर्थाने कोणत्याही खेळाडूचं नुकसान नको, कोणत्याही संघाचं नुकसान नसो. त्यामुळेच योग्य तो निर्णय तिथे पोचवला जाईल. आमच्या पंचांव्यतिरिक्त PCR रूम मध्ये कोणीच नसेल ही दक्षता घ्या. दॅट्स नो बॉल. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. आता काय निर्णय असेल निलेश म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती देतील. ही गोलंदाज या ठिकाणी बॅन केलाय परंतु धावा किती असेल ती चर्चा आपण करूया. एक लक्षात घ्या. विराट सुपर जॉईंट्स टीमचा हा गोलंदाजाला पुन्हा आता स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. म्हणजेच 3+1 या 4 धावा मिळतील. नो बॉलचा इशारा. फेकीमध्ये दोष आढळला त्यामुळेच 2+1 3 धाबा असतील. या 2+1 एक नो बॉलची आणि फेकीच्या 2 धाबा. फ्रीट आहे हा इशारा येतोय पंचांचा. सो या 3 धाबांची धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते ती 32 धाबा. आता बदली गोलंदाज कोण असेल याकडे सुद्धा नजरा असेल. चांगली दक्षता पंच दीपक कोतवाल
सुशांत मांजरेकर सरांची पाहायला मिळतोय. ISPL मध्ये यंदा दुसऱ्या पर्वामध्ये 34 पैकी 30 मॅच मध्ये स्कोर इज 32. धावसंख्या 32. 2 चेंडूची समाप्ती. बदली गोलंदाज मार्गावर ऋतिक आलाय. ऋतिक आलाय आणि स्ट्राईक इनकडे बॅटर आहे मयुरेश. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 32 धाबा. 32 for 3. स्ट्राईक इनकडे बॅटर विनय म्हात्रे. स्कोर इज 32. थोडस एका बाजूला दुःख सुद्धा झालं असेल ते विराज सुपर जॉईंट्स टीमला, कारण हा धक्का बसला. या लीग मध्ये तो गोलंदाजी करू शकणार नाही. फुलपिच बॉल होता. सरळ बॅटनेच कळलं जातं. या चेंडूला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. फ्री हिट होता. मुक्त संचार करायचं होतं. लायसन्स दिलं होतं, परंतु तो संचार व्यवस्थित होता जो करता आला नाही. 33 वर 3 गडी बाद. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल सिपर कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात 35. स्कोर इज 35. स्कोर इज 36. स्कोर इज 36. करेक्शन, कारण याआधी एक धाव पळून पूर्ण केली होती नो बॉलवर. आता हा चेंडू आहे हवेत आणि शतरक्षकांनी चांगला झेल टिपलाय. बघूया या ठिकाणी निहारने हा झेल टिपलाय, त्यामुळे परतावा लागेल बॅटरला. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 36. 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट गॉन. स्कोर बोर्ड इज 36. 36 वर 4 गडी बाद झालेत. नवीन बॅटर नितीश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नो बॅटर नितीश संघाकरता काय कशा पद्धतीने खेळ करतोय हे आपण बघणार आहोत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 चेंडू टाकून चाललेत. गोलंदाज या ठिकाणी यश मिळवतोय. ऋतिकने आता यश मिळवून दिलंय आपल्या टीमला आणि इथे सध्याच्या घडीला 36 वर 4 गडी बाद. हवा त्रस्त करताना दिसतोय खेळाडूंना सुद्धा. ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाची मदत घेतली. फुल पिच बॉल होता. एक धाव मिळाली. मिड विकेट मध्ये शतरक्षक वेगाने येतोय. 2 धाबा मिळतील काय, परंतु इथे जर आपण बघितलं 3 षटकं पूर्ण झालेत. 3 षटकांची समाप्ती. बॅटिंग करत असताना प्रभात सुपर किंग्स टीमची धावसंख्या 3 गडी बाद 37. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकामध्ये 37 धाबा. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. नरवीरची माझ्या आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025.
थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धाबा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बघूया टॉस सुद्धा तितकाच महत्त्वाचा असेल त्याबद्दल अधिकृत माहिती आपण जाणून घेणार आहोत. शेड्यूलनुसार आपण खूप उशिराने चाललो आहे ही माहिती मिळते, त्यामुळे सपोर्ट्स करा. प्रत्येक टीम सपोर्ट्स करेल तर खूप चांगलं होईल. एनटी वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स असा मॅच असेल. एनटी वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येऊन थांबा. हो मिस फील्ड आणि चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळताय धावा. चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 4 गडी बाद 41. नुकताच जो गोलंदाज बॅन केलाय चेतन पाटील तो या स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकू शकणार नाही, करू शकणार नाही. त्यामुळेच सुरुवातीपासूनच सांगितलंय की फेकी गोलंदाजी चालणार नाही. गोलंदाजामध्ये जर पंचांना दोष आढळला तर पंच नो बॉल घोषित करतील आणि पेनल्टी स्वरूप त्या धाबा समोरच्या संघाला दिले जातील. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल स्मॅश केलाय. चांगला फटका पाहायला मिळतो बॅटरचा. 4 धावा मिळतात या चेंडूवर. 4 धावांची पडली भर. सहा धावा मिळतायत या चेंडूवर बॅटरला. 6 धावांची भर पडली जाते. 6 धावा. दॅट्स अ 6 रन. सो स्कोर इज 47. हॅलो 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 हॅलो. स्कोर इज 51. तीन 3.4 समाप्ती. धावसंख्या 51. कडे फायनल लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं जातं. 4 धाव मिळत आहेत. पंचांचा इशारा. दॅट्स 4 रन्स. स्कोर मोज ऑन 55. धावसंख्या धावफळकावर 55. 4 गडी बाद. 3.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 55. ओहो चांगला एफर्ट पाहायला मिळाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा. वेळेनुसार प्रत्येक टीमने सहकार्य करा कारण इथे ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 56. 4 गडी बाद आणि 6 धावा अतिरिक्त मिळत आहेत. चांगला लेखाजोखा आमच्या स्कोररचा पाहायला मिळतोय श्रवण अकोलेकर. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात 56. पंचांच्या भूमिकेमध्ये सुशांत मांजरेकर आणि दीपक कोतवाल या दोघांना तुम्ही बघताय.
यस अंपायर, एक कावडू आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. सो लक्षात असू द्या, 25 मिनिटं झालेत. जास्त अवधी या ठिकाणी खर्च केला पहिल्या इनिंग करता. सो एक कावडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विराज सुपर जॉईंट्स टीम एक कावडू आतमध्ये घेताना दिसेल. आमचे स्कोर अपडेटर चांगली माहिती देत आहेत. इन आणि आउटचा वेळ आम्ही पकडलाय, तो लक्षात घ्या. इन आउटचा वेळ पकडून जो वेळ खर्च झालाय ते वेळेबद्दल आम्हाला ही माहिती मिळते. पुढील मॅच NT वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. सो थँक्यू सो मच. माहिती मिळते की ड्रिंक्स ब्रेकमध्ये सुद्धा एक वेळ आपला गेला, तो वेळ आपण या ठिकाणी पकडला नाही. त्यामुळेच योग्य वेळेनुसार पहिला डाव सुरू आहे ही माहिती आमच्यापर्यंत मिळते. पुन्हा एक दक्षता घ्या, प्रत्येक टीमने सपोर्ट्स करा. संदर्भात तुमचा सपोर्ट्स आम्हाला लाभला पाहिजेत. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजीची जबाबदारी प्रतीश स्वीकार. उजव्या हाताचा बॅटर स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतोय. फुल टॉस बॉल फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक धाव तर मिळाली आणि वाईड बॉलचा इशारा. 1+1 दोन धाबा धाव फळकावर जोडल्या जात आहेत. 2 धाबांची मदत मिळाली, धाबा लागल्या जातात त्या 58. स्ट्रायकिंगकडे विनय म्हात्रे 5 बॉलला सामोरे जात 13 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूला नितीश राऊत 7 बॉलचा सामना केला, 16 धाबा बनवलेत. एक चांगलं योगदान त्यांचं आपल्या टीम करता पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार प्रतीश पाटील. मोठा फटका चेंडूला काढला होता खोदून आणि इथे खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. असं वाटलं होतं की 6 धाव मिळतील, परंतु कदाचित हवेने साथ मिळाली नाही आणि इथे विकेटचं पतन झालंय. निहार यांनी हा झेल टिपलाय. याचबरोबर हा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 5 गडी बाद. धावसंख्या 58, 58 for 5. नवीन बॅटर निखिल राऊत मैदानाच्या आतमध्ये गेलेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक असेल आणि 5 बॉलमध्ये बघूया किती धाबा होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. सध्या विराज सुपर जॉईंट्स टीमला जो संघर्ष करावा लागलाय मध्ये, एकतर गोलंदाज अडचणीमध्ये सापडला आणि आता धावसंख्येचा जर आपण लेखाजोखा बघितला, आलेख बघितला तर तो धावांचा आलेख वाढताना दिसतोय. 58 वर 5 गडी बाद झालेत. रिक्वायर करंट रन रेट आपण 14.50 चा बघतोय. चांगला बॉल अपील तर जोरदार केलाय, परंतु इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असावा, त्यामुळेच लेग बायचा इशारा आलाय पंचांद्वारे. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा बॅटर स्ट्राईक इनकडे होता. आता नितीश राऊत स्ट्राईक इनकडे आलेत. धावसंख्या 5 गडी बाद 59. मैदान क्रमांक 1 वर जो धावफलक आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 59 for 5. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरच निघणारा चेंडू होता आणि स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय ऋतिकद्वारे. याच बरोबर नितीश राऊत इज गॉन. 6वा धक्का. 6 गडी बाद धावसंख्या 59, 59 for 6.
59 इन द लास्ट ओव्हर 3 बॉल रिमेनिंग. पहिल्या डावातील फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. रोमितची काय रणनीती असेल. रोमित चौधरी ऑन स्ट्राइक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये. ओहो स्विंग अँड मिस. धावबादची आहे संधी. धावबाद होण्याची शक्यता आणि इथे रोमित चौधरी धावबादच्या स्वरूपात परत आहेत. विकेटचं पतन झालंय. 7वा धक्का 7 गडी बाद. धावसंख्या 59. जयेश हे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जयेशाने आपलं चांगलं काम बजावलंय. रोमित आउट होत आहेत. 7वा धक्का 7 गडी बाद. धावसंख्या 59. नवीन बॅटर गेलेत नीरज. शेवटचे 2 चेंडूंचा सामना करण्याकरता जबाबदारी असेल नीरजची. 7 गडी बाद 59 धाबा. स्ट्रायकिंग कडे आता निखिल राऊत आहेत. वजनदार खेळाडू आहेत. वजनदार कामगिरी त्यांची या मॅच साठी पाहायला मिळेल काय. धावसंख्या 59. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रभात सुपर किंग्स टीमची. वजनदार खेळाडूने हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षकाला चकवा पुढे गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळत आहेत बॅटरला. 2 धाबांची निखिल पुढे सरकतोय. आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 7 गडी बाद 61. 61 फॉर 7. मैदान क्रमांक 2 वर अंकित हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. फुल टॉस बॉल मिडॉन क्षेत्रामध्ये. नो बॉलचा इशारा. 1 धाव मिळाली. दुसरी धाव नाहक घेण्याचा प्रयास केला होता परंतु आता परत जावं लागेल बॅटर नीरज राऊतला. नीरज इज आउट. 8वा धक्का. नो बॉलचा सुद्धा इशारा आला होता. त्यामुळेच आपण बघितलं तर धावसंख्या सुद्धा पुढे वाढतोय. बिमरचा इशारा आलाय. कमरेपेक्षाही जास्त भर चेंडू होता. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर इज आठ गडी बाद 63 धाबा. फ्री हिट सुद्धा असेल. मुक्त संचार केलं जाईल. काय लायसन्स दिलं गेलं. मोकळ्या पटक्या खेळाव्या लागतील बॅटरला. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण होतंय. आपण बघू शकताय धनंजय मांगेला, प्रीत पाटील, कार्तिक मांगेला, हर्षल मांगेला, जयेश पाटील चांगला खेळ करतायत. आपलं चांगलं वर्क करतायत. आणि इथे आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने काय घडलंय. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा फ्री हिट जो आहे तो फ्री हिट जिवंत असणारा. धावसंख्या धावफलका बरं. स्कोर इज 64 फॉर 9. 64 वर 9 गडी बाद. आता टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये असतील. वजनदार खेळाडू आहे परंतु तितकं वजन त्याचं पाहायला मिळालं नाही या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता. मीत मात्रे. निखिल is on strike. 64 for 9. ओहो चांगला फटका. 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता निखिल पुढे जात आहेत. 2 धाबा होत आहेत पूर्ण. आणि ह्याच बरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 9 गडी बाद 66 आणि 67 धावसंख्येचं टार्गेट असेल. 67 इज द टार्गेट. 67 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल. टॉस तर झाला इथे. टॉस आपण केलेला आहे
परंतु फायदा उचलला जाईल की नाही ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. थँक्यू. पहिला डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 66 9 गडी बाद 66 धाबा. बॅटिंग करत असताना प्रभात सुपर किंग्स टीमच्या पाहायला मिळाल्या आणि 67 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता विराट सुपर जायंट्स टीमचे बॅटर आता उतरतील. सो इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इम्पॅक्ट खेळाडू मित खेळाडूला इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये घेतलं जातं. 10 क्रमांकाची जर्सी त्याची पाहायला मिळतं. 10 क्रमांकाची जर्सी त्याची पाहायला मिळतं. इम्पॅक्ट खेळाडू आपल्याला IPL मध्ये जास्त पाहायला मिळत आहेत, परंतु IPL नंतर BPL मध्ये सुद्धा इम्पॅक्टची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. या 4थ्या पर्वामध्ये इम्पॅक्ट खेळाडूंना आपण बघतोय. चला वेळेनुसार आपण आज जर बघितलं आपला शेड्यूल आहे तर शेड्यूलनुसार आपण खूप उशिराने चाललोय आणि इथे तुम्ही सपोर्ट्स करा. नरेश म्हात्रे यांचं मी कौतुक करेन. क्रिकेट क्लबचे सुद्धा ते सदस्य आहेत, कारण मागच्याच आठवड्यामध्ये मी धावतं समालोचन केलं होतं याच मैदानावर. त्यावेळेस चांगला सपोर्ट्स त्यांचा राहिला होता. कधी कधी आज समालोचन करताना कॉन्सन्ट्रेशन आमचं सुद्धा भंग होतोय, कारण रेंजचा थोडासा इश्यू आहे. त्यामुळेच स्पष्ट उच्चार कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, तर क्षमा मागतोय आम्ही. 2 बॅटर पाठवून द्या. कधीपासूनच आपण लगेचच विसावा घेतल्यानंतर आपलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि उजव्या बाजूला जे खेळाडू आहेत, समर्थक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण तिथे जास्त गर्दी करू नका. बॅटरने निवडलेला फटका त्याचं वर्णन करणं आम्हाला थोडंसं कठीण जातं. सो कोऑपरेट, प्रत्येकाने सहकार्य करा या स्पर्धेच्या निमित्तानं.
शेष वंशी क्षत्रिय भंडारी समाज आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. नरवीर चिमाजी आप्पा क्रीडांगणावर मॅच मैदान क्रमांक 1 वर सुरू आहे. विराज सुपर जॉईंट्स ज्यांचे संघ मालक जयचे म्हात्रे यांना तुम्ही बघताय. दर्शित राऊत हे सुद्धा आपल्याला इथे खेळताना दिसतील त्यांच्या सपोर्ट म्हणून त्यांच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला प्रभात सुपर किंग्स टीमचे संघ मालक म्हणून मितेश पाटील साहेबांकडे पाहिलं जातं, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि ज्यावेळेस संघ मालकांच्या मॅचेस नसतील त्यावेळेस त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन बसलं तरी चालेल. समोर जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय आपण समोरून थोडंसं बाजूला बा. निर्भय स्वप्नील सरमणासिक विनंती असं आपण थोडेसे बाजूला बा. गेम इज ऑन. कारण याच्यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये चांगलं फिटनेस अजूनही मेंटेन करणारे खेळाडू पाहायला मिळतील. सदुसष्ट धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे विराज सुपर जॉईंट्स टीमला. आणि त्यांचे खेळाडू उतरलेत. शुभम स्ट्रायकिंग कडे, नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर निशांत. पहिलं षटक गोलंदाजी मार्गावर नीरज हा गोलंदाज पाहायला मिळेल. मैत हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आपल्याला इथे बघायला मिळेल. इथे आल्यानंतर आपल्या ज्या काही केज असेल तर सांभाळा. चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये पहिला चेंडू खेळून काढला जातोय. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. एकदा मिळाली, एका धावेची अकाउंट ओपन केलं शुभम नाय. आणि धावसंख्या 1. होंडा गाडीचे चावी आमच्यापर्यंत पोहोचले. ज्या कोणाचे असेल त्याने ओळख दाखवून ते चावी घेऊन जा. 1 इज द स्कोर. बॅन्डंटरी पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन काऊ कॉर्नर आणि एक शतरक्षक आपल्याला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग कडे आता बॅटर आहे निशांत. त्याने सुद्धा पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. चेंडूला एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. एकाच धावेवर तो आता संतुष्ट होतोय. थँक्यू. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर्स या गाड्या मैदानाच्या आतमध्ये आणू नका. फक्त ॲम्ब्युलन्स सेवा जी आहे ते ॲम्ब्युलन्स सेवेसाठी दरवाजे खुले असेल. इतर कोणीही 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स मैदानात आणू नका. मोठा फटका ब्लाइंड स्ट्रोक जरूर होता, परंतु ताकद या फटक्यामध्ये झोकली होती. मिळतील धावा 6. षटकार बिगी. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळला जातो. या चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये चेंडूचा विजय होतोय. मिळतील धावा 4. चौकार. शानदार स्ट्रोक. BPL 4. शुभम म्हात्रे इज ऑन फायर. 3 बॉलचा सामना केला. 3 बॉल मध्ये 12 धाबा त्याने बनवल्यात. एकूण धाव संख्या 12. 11 धाबा शुभम म्हात्रेच्या पाहायला मिळत आहेत. 4 बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नीरज राऊत थोडीशी त्रस्त होत आहेत. फलंदाजाने चांगला समाचार घेतलाय. फुल पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आता वापसी करून दाखवलंय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धाबा जिंकण्याकरता 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि या टार्गेटला चेस करायचं असेल तर अशाच प्रकारचे चांगले मोठे फटके खेळावे लागतील त्यांना. पुढचा बॉल यावेळेला चांगले चेंडू. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर लागल्या जातात. ते 12 धाबा.
आउट लॉस. हॅलो हॅलो हॅलो. पहिला धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या विराज सुपर जॉईंट्सच्या टीमला आणि निशांत हा कावडू बाद झालाय. एक गडी बाद धाव फळकावर धाबा जर आपण बघितल्या तर त्या आहेत फक्त आणि फक्त 12 धाबा, 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकातील या चेंडूवर यश मिळालं गोलंदाजाला आणि त्यांनी कमालीचं प्रदर्शन केलं. पहिल्याच चेंडूवर त्याला यश मिळतं. आता नवीन बॅटर केला प्रथमेश. आयुष पाटील हा सध्या लेग बिफोर द विकेट स्वरूपात परतीचा प्रवास करतोय विराज सुपर जॉईंट्स टीम मधून खेळत असताना. आता नवीन बॅटर प्रथमेश गेलाय. आयुष मात्र जसं आपला नाळासोपाऱ्यातील खेळाडू आहे आज इन ॲक्शन मध्ये पुन्हा दिसेल. तो खूपच चांगलं प्रदर्शन सध्या तो करतोय. सुरुवातीला SKCC विरार संघामधून सुद्धा त्याला खेळताना बघितलं. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित त्या स्पर्धेमध्ये लीग जे प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ त्याचा. आणि जसं मला आठवतं की मागच्या 2024 मध्ये भंडारी प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा हा त्याच्या शुभ हस्ते झाला होता. तो आयुष मात्रे आज चांगलं क्रिकेट खेळताना दिसतोय. चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये त्याची वर्णी लागली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगले 30च्या पलीकडे धावा बनवल्या. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चांगला बोल बोला. तर गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता. इरादा केला होता पक्का. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावतोयत आणि पाहता पाहता जशी संधी मिळाली तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जातोय आणि धाबा लागल्या जातात. एक गडी बाद 14. रिक्वायर रन रेट थोडासा वाढलाय. 14.45चा तो बनलाय. 22 बॉल शिल्लक आहेत. 22 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर सुरू असलेल्या मॅच मध्ये विराज सुपर जॉईंट्स टीमला प्रथमेश मात्रे मोठे फटके खेळण्याची केली होती तयारी. गोलंदाज या ठिकाणी चांगलं काम करतायत. बघा किती जल्लोष करतायत, उत्साही होत आहेत. विकेटचं पतन झालंय आणि लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. प्रथमेश इज गॉन. चौदावर हा दुसरा धक्का लागलाय. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये काय चांगलं परिवर्तन केलंय. आयुष पाटील भेदक मारा करतोय, अप्रतिम मारा करतोय, फलंदाजाला लालच देतोय. जशी फ्लाईट सुद्धा बघायला मिळाली त्याची प्रत्येक चेंडूची. 3 चेंडूंमध्ये 2 सफलता मिळवलेत. 2 गडी बाद 14 धावा लेग बिफोर द विकेट स्वरूपात त्यांनी सुरुवातीला निशांत या काडूला बाद केलं आणि आता बाद केलं जातोय नव्याने आलेला बॅटर प्रथमेशला. आता निहार सोरगे नावाचा काडू खेळपट्टीवर दिसतोय. निहार सोरगे याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक काडूच्या जर्सीवर जनसेवा हॉस्पिटलचं ते नाव बघतोय आणि त्याने इथे चांगली सेवा दिली. डॉक्टर लैलेश टकरूल
त्याच्यानंतर डॉक्टर सचिन अंबावकर, डॉक्टर सत्यम हे सुद्धा चांगली सेवा इथे देताना दिसत आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, सिस्टर राणी, सोनिया सिस्टर, निकिता पुजारी सिस्टर, सीमा सिस्टर, निकिता चौधरी सिस्टर, प्रियंका सिस्टर आणि अर्थातच अनिकेत आणि अजय हे सुद्धा चांगली सेवा देतात, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतोय. वळूया आपण मॅच कडे. काय स्थिती आहे? 1.4 बॉलची समाप्ती, 2 गडी बाद, धावसंख्या 15 झाली आहे. शुभम मात्रे आता स्ट्रायकिंग कडे जिंकण्याकरता 67 धावसंख्येचं लक्ष होतं. अजून 52 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 52 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 52 धावांची गरज. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. अगोदरच अभ्यास केलाय बॅटरने आणि चेंडूला स्वीपर कव्हर रिजन मध्ये पाठवून दिलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतात 4. BPL चौकार. चौकाराची मदत मिळाली. 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 19. प्रत्येक चेंडू मागे आता धाबा घेण्याचं धाडस करतायत आणि म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय तुम्हाला काही कधीच मिळणार नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. धावसंख्या 19 वर 2 गडी बाद अशी आहे बॅटिंग करणाऱ्या विराज सुपर जॉईंट्सच्या टीमची. ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तिथे तैनात होते. थ्रो करण्याआधी 1 धाव. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जातात 20. 2 गडी बाद 20 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत आता. त्याचं आपण चर्चा करूया. 47 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. 18 बॉल रिमेनिंग, 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. थँक्यू. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. समोरचे खेळाडू आहेत अर्थातच चांगला सपोर्ट्स आणि याआधी सुद्धा दिलाय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. जय जय महाराष्ट्र माझा. 1 मे म्हटलं तर आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय. 1 मे 1960 साली खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानुसार 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राला लाभलंय. कारण पूर्वी बड्या गुजराती व्यापाऱ्यांचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रावर होतं. त्यामुळेच एका बाजूला गुजरातची उभारणी करता 8 करोड रुपये महाराष्ट्राने तिथे खर्च केले आणि नवीन राज्य तिथे तयार झालं. आणि आज महाराष्ट्र म्हटलं तर आपल्याला अभिमान आहे. आणि हे जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचं हे गौरवगीत, राज्यगीत नुकताच वाजलंय. आता लेट कटचा फटका स्ट्रायकिंग कडे असलेल्या बॅटरचा पाहायला मिळतोय. चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर पोहोचली ती 21 वर. प्रत्येक चेंडू मागे वाढती सरासरी लक्षात घेता बॅटरला काहीतरी चांगलं काम करावं लागेल. दुसऱ्या बाजूला भागीदारी जास्त अधिक मोठी न होताना ती भागीदारी रोखण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. प्रभात सुपर किंग्स वर्सेस मॅच तुम्ही बघतायत विराज सुपर जॉईंट. चांगल्या रंगरंगोटी करावी लागेल. जसं आज आपण खेळाडू आपल्या शरीराची रंगरंगोटी करतोय. शॉर्ट बॉल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 27 धावा. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्याचं काम केलं जाईल. पुन्हा एकदा जय जय महाराष्ट्र माझं हे गीत वाजलं गेलं. खऱ्या अर्थाने राजा बडे याने लिहिलेलं, त्याचबरोबर श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे यांनी आपल्या आवाजामध्ये खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरवगीत आज महाराष्ट्राचं राज्यगीत बनलंय.
खूपच चांगली ऊर्जा देतोय हे राज्यगीत. जसं आपण राष्ट्रगीत आपल्याला ऊर्जा देते तसंच राज्यगीत सुद्धा आपल्या प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देत असतं. धावसंख्या 27, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता जिंकण्याकरता 16 बॉल्स मध्ये पाहिजेत 40 40. ओहो वॉट बॉल चांगलं नियंत्रण या वेळेला दिसलं गोलंदाजाचं. नियंत्रण असलं तर सर्व काही शक्य असतं. मग आपल्या आयुष्याचे रंगरंगटी करताना पुढील पाऊल टाकण्यासाठी सुद्धा आपलं नियंत्रण योग्य पाहिजे. धावसंख्या धावफळकावर 27 बनली आहे. 15 बॉल शिल्लक आणि 15 मध्ये पाहिजे 40. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. शॉर्ट बॉल नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. बॅटरला मिळते थेट 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 6 धावांची भेट. सिक्सर. सहा धाबांची मदत मिळाली आणि धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 33 धाबा. आता रिक्वायर रन रेट थोडासा घसरलाय. 34 धाबांची गरज आहे 14 बॉल मध्ये. पुन्हा आता चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. मिळतील धाबा 4. BPL चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 37 धाबा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 30 धाबांची गरज आहे. 13.85 चा रिक्वायर रन रेट बनलेला आहे. 13 मध्ये पाहिजे 30 धाबा. येणारे जे काही वाहन चालक असेल मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं वाहन आणू नका. फक्त ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी येईलच. ॲम्ब्युलन्स सेवेकरता ते रस्ते खुले असतील. वॉटरबॉल याच बरोबर षटकाची झाली इथे समाप्ती. आणि परत सुद्धा जाताना बॅटरला आपण बघतोय काय घडलंय काय बिघडलंय याची चर्चा तर आपण करणार आहोत. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. 30 धावा पाहिजेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 30 धावा. पुढील होणारा मॅच रुदन सनराइज आणि RTG किंग दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. रुदन सनराइज आणि RTG किंग्स टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी लवकरात लवकर या. 3 षटकं पूर्ण झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जात आहेत. 3 गडी बाद 37. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 15च्या अत्यावश्यक सरासरीने 30 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 30. काय मॅच बनेल. बॅटर वापसी करतील. गोलंदाजाने तर आपण आता वापसी केलेली आहे. या आधीचे 2 षटकार लागले. त्या षटकारांशी थोडासा आकार वाढलाय आणि अशा पल्लवित केलं विराट सुपर जॉईंट्स टीमच्या त्या बॅटरने. अतिशय चांगली अफलातून खेळी तो साकारतोय. शॉर्ट बॉल मिळाला तर त्याचा पुरेपूर फायदा तो उचलतोय. आता स्थिती 3 गडी बाद. धावसंख्या 37. 12 मध्ये पाहिजे 30 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलाय. रोहन म्हात्रे या खेळाडूला बढती दिली जाते. त्याला प्रमोट केलं जातं. अतिशय चांगले विकेट आहे. मातीचे विकेट्स आहे आणि या मातीच्या विकेट्सवर सहजासहजी बॅटर हे फॉर्म मध्ये येत नसतात. गोलंदाजाला सुद्धा तितकंच महत्व असतं या मातीच्या विकेट्सवर. खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही पोषक आहे. सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की मदत मिळेल बॅटरला, परंतु तसं काही घडलं नाही. गोलंदाज आणि फलंदाजाला योग्य ती मदत मिळाली या खेळपट्टीची. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय आयुष पाटील. याआधी सुद्धा आयुषने चांगले धक्के दिले ज्यावेळेस त्यांनी ते दुसरे षटक टाकलं. आता हे 4थं षटक. 12 बॉल मध्ये 30 ची गरज. आयुषने याआधी गोलंदाजी करत असताना 8 धाबा देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे शुभम म्हात्रे. ओहो डॉट बॉल. दबाव दडपण वाढत असताना दबाव या ठिकाणी येतोय. डॉट बॉल टाकल्यानंतर दबाव वाढतोय. मग जे गणित असतं ते बॅटरचं गणित बिघडतोय. कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः बिघडत असतं. लेफ्ट आर्मचा मारा. आता योग्य ती दिशा दिली. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. मिळतील धाबा 2.
2 धावांची पडली बर. धाव संख्या 39, 39 फॉर 3. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 28 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था केली जाईल. मैदान क्रमांक 1 वर चेंडू अर्थातच पोहोचवण्याचं काम आमच्या कमिटी मेंबर्स करत आहेत. नरेश म्हात्रे सरांना आपण बघतायत डाव्या बाजूला चांगली माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. म्हणजेच एखादी स्पर्धा भरवायची असली तर युनिटी पाहिजे आणि ती युनिटी भंडारी प्रीमियर लीग मध्ये शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाशी पाहायला मिळतं आणि त्यामुळेच या चौथ्या पर्वामध्ये चांगला खेळ खेळाडूंचा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, युवा खेळाडू आहे मिस्टर आयुष. याचा हा बॉल यष्टीरक्षक बीट झालेत. धावबाची संधी आहे आणि विकेटचं पतन. परतावा लागेल रोहन म्हात्रे या खेळाडूला. धक्का लागलाय चौथा. 4 गडी बाद. धाव संख्या धाव फलकावर 39, 39 फॉर 4. बघूया कोण सिकंदर बनेल इथे, कारण रिक्वायर्ड रन रेट जो आहे अत्यावश्यक धावगती आहे ती 18.67 ची बनली आहे. 9 बॉल मध्ये पाहिजेत 28 धाबा. सुरुवात चांगली झाली होती परंतु आता शेवट चांगला होईल काय. 39 वर 4 गडी बाद. 9 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग, 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भरपूर मेहनत घेत आहेत आणि मेहनत केल्यानंतरच सर्व काही मिळू शकतं. तुम्हाला मेहनत कराल तर तुम्ही चमकाल. मेहनत करावी लागेल गोलंदाजाला, मेहनत करावी लागेल नव्याने आलेल्या फलंदाजाला. शुभम मात्र स्ट्राईक इन कडे. ओहो शुभम आता पुन्हा एकदा चुकलाय. 12 बॉलचा सामना करत 19 धावांची खेळी त्याची या ठिकाणी होताना दिसतोय. धाव संख्या 39. धाव संख्या थांबली आहे, धाव संख्या सुस्तावली आहे, धाव संख्या मंदावलेली आहे, धाव संख्या थंडावलेली आहे. आता स्थिती अशी झाली आहे 28 धावांची आवश्यकता. 28 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 मध्ये 28. संकट मोचकाची भूमिका शुभम मात्रे आपल्या टीम करता दाखवेल काय. ओहो वॉट बॉल आपल्या फिरकीच्या जादूवर नाचवलं बॅटरला. एका बाजूला शुभम मात्रे एकतर चांगली बॅटिंग करत होता परंतु त्याला जखडून ठेवलंय, त्याला बांधून ठेवलंय. मोठा फटका. आता चेंडूला पाठवून दिल्या. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. स्कोर मूव्स ऑन 45. याचाच अर्थ आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये पाहिजेत 22 धाबा. त्रस्त करणारी गोलंदाजी होती आणि अगदी योग्य पद्धतीने हा षटकार खेचलाय. टोचणारी गोलंदाजी होती आणि म्हटलं जातं ना की खेळा जर जास्त टोचत असेल तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि तसं या शेवटच्या बॉलवर त्या चेंडूला उडून दिलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर 6 धावा मिळवल्या शुभम मात्रेने आणि धावफलक 45 पर्यंत नेऊन ठेवलाय. 6 मध्ये पाहिजेत आता 22 धाबा. काय हे शक्य आहे. टीम मीटिंग होतोय परंतु तुम्ही 4 षटकांकरता खर्च केलेला वेळ सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. जिंकण्याकरता 6 मध्ये 22 ची आवश्यकता. याच्यानंतर जास्त टीम मीटिंग करू नका, एक नम्र विनंती असेल. मॅचेस फार महत्त्वाच्या आहेत, वेळेत जास्त खर्च होतोय आणि त्यामुळेच आपण 5-5 षटकांचे सामने ठेवलेले आहेत. 5-5 षटका ही प्रत्येक संघाला मिळावीत ही मनापासून इच्छा असते. आता शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी नितीश राऊत या गोलंदाजाकडे सुपूर्द केले जाते. पहिल्या इनिंग मध्ये नितीशने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती, आता बॉलिंग चांगली करायची आहे. दुसऱ्या बाजूला बॅटरला चांगले फटके खेळायचे आहेत. विघ्नेश पाटील विघ्नहर्ता बनेल काय आपल्या टीमचा. विराज सुपर जॉईंट्स टीमला संकटमोचकाची गरज आहे.
हिरो बनण्याची संधी बॅटरला, हिरो बनण्याची संधी बॉलरला. 6 मध्ये पाहिजेत 22 धाबा. अतिशय चांगला लेखाजोखा DPN लाईव्ह द्वारे आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. यूट्यूब वाहिनीवर बरेचसे प्रेक्षक समर्थक जुडले गेलेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आदरणीय विश्वनाथ तळेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. 6 मध्ये 22 धावा पाहिजेत. आता बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला वाईड ऑफ मिडांमध्ये थांबलाय. 1 धाव पूर्ण केली. एकमेकांवर विश्वास ठेवलाय. एका धावनेची धावसंख्या 46. 5 बॉल आणि 5 मध्ये 21 ची आवश्यकता. वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अर्थातच आपण जर बघितलं तर परिवहन सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा त्यांचं फार मोठं योगदान नेहमीच पाहायला मिळालं. सुस्वभावी व्यक्तिमत्व भेटीगाठी होतच असतात आणि खूप चांगली वर्तवणूक त्यांची आतापर्यंत राहिले. ते विश्वनाथ तळेकर साहेब अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. मॅचकडे आपण वळतोय. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये पाहिजेत 21 धाबा. स्ट्रायकिंगकडे शुभम म्हात्रे आहेत. 25 धाव संख्येवर तो खेळतोय. 14 बॉलचा सामना केलाय. 14 मध्ये धाव बनवलेत 25. एकाकी झुंज आहे, परंतु ही झुंज संघाकरता विश्वास प्राप्त करावा लागेल. विश्वास प्राप्त होताना दिसत नाही. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याची मदत मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत 47. 4 बॉल 4 मध्ये पाहिजेत 20 धाबा. आता हवाई सफर करावा लागेल. म्हणजेच आता हवाई सफर करण्याकरता सुद्धा तुम्हाला तुमच्या ताकदीवरती भरोसा ठेवावा लागेल. हाताची ताकद पूर्णतः झोकावी लागेल. आणि ही हाताची ताकद पाहायला मिळते काय बघूया. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. मिळतील धाबा 4. BPL चौकार. स्कोर मूव्स ऑन 51. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 16 धाबांची गरज आहे. पंखावरती ठेव भरोसा, घे भरारी झोकात, कळू द्या या वेड्या आकाशाला खरी तुझ्या अवकात. आणि चांगली खेळी करूनच ती अवकात दाखवावी लागेल प्रतिस्पर्धी संघाला. बॅटर काय करतोय दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने सुद्धा विश्वास प्राप्त केलाय. जरी चौकार लागला तरी त्याने मनावर पूर्णतः कॉन्सन्ट्रेशन केलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नितीश राऊत आहेत. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 51. 3 मध्ये पाहिजे 16 धाबा. 3 चेंडू 16 धाब्याची गरज. मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका, परंतु गोलंदाजाने इथे दिले टीमला झटका. विकेटचं झालंय पतन. लागलाय आणखीन एक धक्का. धावसंख्या धावफलकावर थांबली आहे. 5 गडी बाद 51 धाबा. 51 फॉर 5. यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, अरे हमसे बच के रहना मेरी जान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है, हमारी बाजी को जीतना हमें आता है। थँक यू. नेक्स्ट मॅच बघणार आहोत. NT वॉरियर्स आणि आराध्य टायटन्स. टॉस जिंकलाय. NT वॉरियर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारलंय. मॅच कडे होऊया. आता स्थिती काय आहे. 51 धाबा, 5 गडी बाद, 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये पाहिजे 16 धाबा. शॉर्ट बॉल फुल केलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या हातामध्ये हा जल विसवलाय आणि लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद 51 धाबा. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय.
एक बॉल आणि एका बॉल मध्ये 16 धाबांची गरज. आर्धे टायटन्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग असेल NT वॉरियर्स या टीमची. थँक्यू सो मच. ही अचूक माहिती मिळतोय. आर्धे टायटन्स टीम फिल्डिंग करताना आपल्याला दिसेल आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग असेल ती NT वॉरियर्स या टीमची. यशोधन ठाकूर हे संघ मालक आपल्याला त्या टीमचे बघायला मिळतील. चांगला प्रतिसाद मिळतोय. युट्यूब वाहिनीद्वारे सुद्धा बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत असतील. मॅच कडे आपण वळतोय. एक बॉल आणि एका बॉल मध्ये 16ची गरज. स्विंग अँड मिस. काय घडलंय बघूया. विकेटचं तर पतन झालंय आणि हा 7वा धक्का. दुसऱ्या डावाची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 67 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना 7 गडी बाद धाबा लागले जातात ते 51 आणि या मॅचला जिंकलंय 15 धाब्यानिशी. प्रभात सुपर किंग्स won by 15 रन्स. 15 धाब्यानिशी मॅच जिंकलाय आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर नितीश राऊत. इज द मॅन ऑफ द मॅच. सर हारजीत होत असतं. विराट सुपर जॉईंट्स टीम लगेचच लाईनअप मध्ये आपण पुढे जा. हँडशेक करा आणि तदनंतर मैदान सोडा. विराट सुपर जॉईंट्स टीम कॅप्टन प्लीज गो अहेड विथ युअर टीम. समोर जा, हँडशेक करा आणि तदनंतर ते मैदान सोडा. डिसिप्लिन पाहायला मिळतोय आपल्याला भंडारी प्रीमियर लीग मध्ये. कारण जसा मी उल्लेख केला की खूप चांगला लेखाजोखा भंडारी समाजाचा पाहायला मिळतोय आपल्याला.